सर्वोच्च न्यायालयात मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या स्थगितीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आता उद्या सुनावणी होईल अशी माहिती मिळतेय। सिनेट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यावर आता उद्या सुनावणी होणार आहे। वेदांत अनेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, या सगळ्या संदर्भात काय अपडेट्स आहेत, कोणाची काय बाजू आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं, शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाची जी सिनेट निवडणूक होती त्याला मुंबई विद्यापीठाने स्थगिती दिल्याचं परिपत्रक काढलं होतं। त्यानंतर युवा सेना ही तातडीनं मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले की 24 सप्टेंबरला ही निवडणूक होणार आहे आणि 27 सप्टेंबरला याचा निकाल जाहीर केला जाईल। आता यावर आज सकाळीच आपण बघितलं, महाराष्ट्र स्टुडंट युनियनने सर्वोच्च न्यायालयात या धाव घेतली आणि या सगळ्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती। मात्र हे प्रकरण आता उद्या सुनावणीसाठी गेलेलं आहे, त्यामुळे उद्या या सगळ्या प्रकरणावर सुनावणी होईल। मात्र उद्याच सिनेट निवडणुकीचं मतदान असल्यामुळे या मतदानाला कुठल्याही प्रकारे स्थगिती नाहीये, त्यामुळे मतदान प्रक्रिया ही उद्या सकाळपासून सुरू होणार आहे। म्हणजे सिनेट निवडणुकीचे जे मतदान आहे, जी पूर्ण प्रक्रिया आहे ती उद्या सकाळी सुरू होईल आणि त्याच दरम्यान म्हणजे सकाळी 10:30 नंतर या प्रकरणावर सुनावणी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात होणार आहे। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।